संदीप देशपांडेंनी मराठी भाषेचा जो काही मागणी केली आहे आम्ही त्याच्या काही विरोधात नाही आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा प्रथम सन्मान असायलाच पाहिजे। परंतु ज्या पद्धतीने ते अपशब्दाचा हे करतात की महाराष्ट्र सरकार संड आहे असं त्यांनी जे काही आपण म्हणण्यानुसार सांगताय की जर त्यांनी असं बोललं असेल तर खरं तर त्यांची तेवढी हाईट नाही की महाराष्ट्र सरकारच्या दिग्गज जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह करणं ही त्यांची हाईट नाही आहे। ते खरं तर त्यांनी आपल्या नेत्यांना विचारायला पाहिजे की महाराष्ट्र सरकार कसे आहे, कारण त्यांच्या जे नेते आहेत श्री राज ठाकरे साहेब यांचे आणि देवेंद्रजींचे पण संबंध चांगले आहेत, यांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे पण संबंध चांगले आहेत। एकदा आणि अनेकदा आम्ही बघितलेलं ते त्यांच्याकडे येऊन बसले आहेत, हे त्यांच्याकडे गेले आहेत। इतके चांगले रिलेशन असताना ते जर असे शब्दाचा प्रयोग करत असतील तर त्या इनडायरेक्टली ते आपल्या नेत्याला पण म्हणतायत का, हे प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। आणि खरं तर त्यांना तेवढं इतकी हाईट नाही की त्यांनी त्यांच्या ह्या स्टेटमेंटची दखल घ्यायला पाहिजे। राहिलं दुसरं काय, सरकारच्या विरोधात हे असं बोलणं, एखाद्या आमदाराने जर तक्रार केली किंवा सरकारच्या विरोधात त्याच्यात सरकारची आमदारांची प्रतिमा, सरकारची मुख्यमंत्र्यांची प्रतिमा, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होते, तर नक्कीच हक्कभंग समितीच्या माध्यमानं विधानसभेच्या अध्यक्षाची परवानगीने त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।